मुख्य प्रवेशद्वाराजवळ जे येलो टी शर्ट घालून आहे, पिवळा टी शर्ट घातलेला आहे, यशवंतजींचं काम फार चांगलं आहे. त्यांना सांगायला पण लागत नाही आणि ते स्वतःची जबाबदारी समजतात. आप अगवाई स्वागत है आपका. उसके पहले रसिक थोड़ा मी महिला पदाधिकारी विनंती करतो की सन्माननीय समाजसेविका शालिनीताई लालसिंग चव्हाण यांचा सन्मान करावा. महिला पदाधिकाऱ्यांच्या नगरसेविकाताई विभाग प्रमुख यांना विनंती आहे. भाऊ ने यहाँ पर किया है मनपूर्वक स्वागत. आणि खरंच राणा सरांनी सांगितलं तसं कालपासून आपण पाहतोय की मुस्लिम समाजातील अनेक बंधू भगिनी आमच्या लाडक्या ताई माझ्यासोबत उभे राहिले आणि म्हणूनच आज मी या व्यासपीठावरून आपल्या समोर एक खासदार म्हणून बोलू शकतो. आणि म्हणून साहजिकच पूर्ण त्यांना हे सगळं सजवलंय. डिसेंबरला त्यांना माझी ऑर्डर असेल कारण पुढच्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धा. संजय राऊत साहेब होते, सुनील राऊत साहेबांची साथ होती. म्हणजे प्रेम कसं असतं ना ते आज या ठिकाणी दिसून आलेलं आहे. आणि आज खरंच व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेलं आहे. की तुम्ही म्हणालात की बाळासाहेबांनी एक व्यंगचित्र तयार केलं होतं आणि त्या व्यंगचित्रामध्ये शरद पवारांना तेल लावलेला पहिलवान तसं म्हटलं असेल. तुम्ही आता जो उल्लेख केला तो आमच्या सन्माननीय निर्भीड व्यक्तिमत्व, रोखोक सामना करणारे, ना कुणाला घाबरणारे ना कुणाला डरणारे, ते म्हणजे सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेब. आणि खरंच आहे की साहेबांनी एकदा चढाई केली तर समोरच्याला आपटल्याशिवाय येत नाही आणि जर पकड केली तर कुणाला कधी सोडत नाही. ते सन्माननीय आमचे खासदार संजयजी राऊत साहेब. आणि आत्ताच आम्ही मगाशी म्हटलं की आता इथे पण अनेक जण होते की ते चढाई करायच्या मूडमध्ये आले होते. भाऊंनी त्यांना त्यांचा रस्ता दाखवला पण त्यांना बढाई फक्त मारता आली. पण 4 नगरसेवक फक्त आमच्या सुनील भाऊ राऊतांनीच निवडून दाखवले. असे खऱ्या अर्थाने कर्तव्यवान आज या ठिकाणी आमदार आम्हाला लाभलेले आहेत. संतोषजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेची भाऊंच्या समोर तर लोक काम करतात, परंतु भाऊच्या पाठीमागे जे काम करतात ते वाखाणण्या योग्य असतं. आणि भाऊंचं म्हणजे आदर्श आम्ही सर्व मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन असो, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन असो, त्यांचा आदर्श आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. भाऊ, आपण अतिशय सुंदर काम केलेलं आमच्या कबड्डीसाठी. कोणत्याही प्रकारची तुम्ही इथे कमतरता ठेवलेली नाहीये. संतोषजी, मी आदरणीय मामांना भेटलेलो होतो. संजय कराळेंनी कुस्तीची स्पर्धा घेतली होती, त्या ठिकाणी मी तुम्हाला बघितलं होतं. आणि तुम्ही कबड्डीवरती ठेवता. अमोल म्हात्रे माझ्या रेल्वेचा कबड्डी खेळाडू, मध्य रेल्वेचा. अरुण म्हात्रे एअर इंडियाचा खेळाडू आणि द्वारकानाथ म्हात्रे हा सुद्धा एक ख्यातनाम कबड्डी खेळाडू. संपूर्ण टीम बाळामामाजी तुमच्या बरोबर राहील आणि अशा पद्धतीचे काम तुमची टीम करणार आहे. कारण की तुमच्या चेहऱ्यावरचे जे हास्य आहे ते हास्य बघितल्यानंतर एक पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हिटी तयार होत असते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि आज तुम्ही इथे आलात, आम्हाला बरं वाटलं. आणि कबड्डीसाठी जसं सुनील भाऊ राऊतांनी काम केलेलं आहे तशाच पद्धतीचं काम भिवंडी तो त्या ठिकाणी वाट बघते. मामा, तुमच्या नावातच मामा आहे. आम्ही तुम्हाला म्हात्रे बाळा मामा आम्ही कधीच बोलणार नाही, फक्त मामाच बोलणार आहोत तुम्हाला. आणि संपूर्ण साथ कबड्डी संघटनेची तुम्हाला भेटणार आहे. संजय राऊत साहेबांचा इथे उल्लेख करण्यात आला. या कार्यक्रमाची, या स्पर्धेची सुरुवात, शुभारंभ आदरणीय खासदार श्री संजय राऊत साहेबांनी श्रीफळ वाढून केलेला आहे. आणि धरतीप्यमान कामगिरी या खेळाडूंची ठरलेली आहे. बेस्ट प्रो कबड्डी लीग मध्ये खेळणारे डझनभर कबड्डी खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. हे मान आहे, हे निमंत्रण आहे, हे आवाहन आहे श्री सुनीलजी राऊत साहेबांचा. आणि तो आवाहन सर्वांनी म्हणजे सुधाकर घागजी असो, राजेश पडेलकर जी असो, या सर्वांनी इझिली इन्व्हाइट केल्यानंतर हे प्लेयर इथे आलेले आहेत. आणि बाळामामाजी, तुम्हाला सॅल्यूट आहे. तुम्ही काम करा कबड्डीचं. प्रॉमिस आहे कबड्डी वालों की, ये प्रॉमिस आहे सर. आणि राणा सर पाठीमागे घाट साहेब आहेत, ते म्हणाले मी लगेच तयारीला पण लागतो. जिथे सुनील राऊत आणि बाळा मामा तिथे मी तयारीला पण लागतो म्हणाले. आणि आताच मामांनी एक उल्लेख केला की खरंच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या दरबारामध्ये अनेक मातब्बर सरदार होते असं आपण नेहमीच नामोल्लेख करतो. तसंच ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या कोहिनूर हिऱ्यांचा, त्यावेळी एका हिऱ्याचा नेहमीच नामोल्लेख केला जाईल, तो म्हणजे खासदार संजयजी राऊत साहेबांचा. या बात आहे. खूप छान उपमा या ठिकाणी मामाने दिलेली आहे. संतोषजी, अजून एक गोष्ट बोलायची आहे. राजेंद्रजी प्लीज. भारत पेट्रोलियम रिझर्व्ह बँक पुरुष विभाग राजमाता जिजाऊ श्रीराम पालघर चारही संघाला खेळण्यासाठी पहिला पुकार. भारत पेट्रोलियम रिझर्व्ह बँक राजमाता जिजाऊ श्रीराम पालघर. संतोषजी, मी आदरणीय सुनील राऊत सरांना विचारतोय मोटर बाईक, परंतु सगळ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की एक अजून तिसरी बाईक ठेवलेली आहे.
हो, सरप्राईज. सरप्राईज आहे. घाट सर, खरोखर आम्ही सगळं बोलतात की 3 बाईक का आहेत. आम्ही ऑफिशियली डिक्लेअर केलेलं आहे, एक पुरुषांसाठी, एक महिलांसाठी. पण ते तिसरी बाईक काय आहे तो सरप्राईज आहे आणि ते बघायचं सरप्राईज आम्हाला परवा बघायचं आहे. आणि क्रीडा रसिक हो, उद्या आदरणीय उद्धव साहेब ठाकरेजी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. आणि साहेब म्हात्रे साहेब, मामा, तुमच्या माहितीसाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री ठरलेले आहेत, माजी मुख्यमंत्री ठरलेले आहेत, ज्यांनी क्रीडांगणाचं पूजन केलेलं आहे. नुकतं श्रमिक जिमखाना, जो श्रमिकांचा जिमखाना, त्याचं 60 वर्ष कंप्लीट झालं होतं. 19 जानेवारी 2025 ला वानखेडेची 50शी सेलिब्रेट करण्यात आली. या ठिकाणी झेंडे सर होते, या ठिकाणी त्या ठिकाणी साक्षात उद्धव साहेब आले होते, आदित्यजी आले होते. त्या क्रीडांगणाचा केक कटिंगचा कार्यक्रम झाला आणि त्या केक कटिंग बरोबरच त्या ठिकाणी क्रीडांगणाचं पूजन सुद्धा झालं. आणि एकमेव माजी मुख्यमंत्री, आमचे कुटुंब प्रमुख, आम्हाला अभिमान आहे कबड्डीवाल्यांना की साक्षात उद्धव साहेब येऊन तिथे त्या क्रीडांगणाचं पूजन करून गेले आणि आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देऊन गेले. आणि आज पुन्हा उद्या येणार आहेत उद्धव साहेब. आणि राऊत साहेब, कबड्डीवाल्यांबरोबर तुम्ही हात मिळवलेला आहे, 3 वेळा तुम्ही आमदार झालेला आहात आणि देवा शपथ सांगतो, जो कबड्डी वाले का हाथ थामता है, कबड्डी वालों का दामन थामता है, कबड्डी वाले कभी भी बेईमानी नहीं करते हैं. 100% सांगतो की तुम्ही इथले कन्फर्म आमदार आहात आणि राहणारच, ही मी ग्वाही देतो समस्त कबड्डीकरांच्या वतीने. आणि क्रीडा रसिको, एकदा जोरदार टाळ्या आमच्या सुनील भाऊंसाठी, जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया आपण सर्वांनी. राणा सर, आताच भाऊ म्हणाले, मामा एक मिनिट बघा, की भाऊ म्हणाले ते सरप्राईज आहे. सरप्राईज देण्यामध्ये आमच्या भाऊंच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. जर भाऊंनी ठरवलं, जो पक्षाशी लढला त्याला घरी बसवला, पण जो पक्षासाठी झटला त्या साध्या शिवसैनिकाला भाऊंनी शिवसैनिक बनवला, असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आमदार साहेब आहेत. धन्यवाद मामा, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तमाम विक्रोळीकरांच्या वतीने, विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने सन्माननीय आमदार सुनीलजी राऊत, आता सुनील भाऊ राऊत यांच्या वतीने आणि आमच्या समस्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने मनपूर्वक आभार. आपलं लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी सन्माननीय भिवंडीचे सन्माननीय लाडके खासदार सुरेश मामा उर्फ बाळे मामा. या दोन्ही संघांना खेळण्याकरिता तिसरा पुकार. मी विनंती करणार, राजमाता जिजाऊ संघ प्रशिक्षक व्यवस्थापक श्रीराम पालघर, प्रशिक्षक व्यवस्थापक, आपण वेळेच्या बाबतीत मागच्या सामन्यामध्ये खूप मदत केलेली आहे, आधी तीच अपेक्षा आहे. कृपया लवकरात लवकर आपला संघ क्रीडांगण क्रमांक 2 वर उपस्थित करा. राजमाता जिजाऊ श्रीराम पालघर. क्रीडा रसिक, उद्या स्पर्धेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. म्हणजे बाद पद्धतीचे सामने उद्या तिसऱ्या दिवसापासून सुरू होणार आहे. आणि उद्या बाद पद्धतीचे सामने, जे प्री क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनलचे सामने आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. आणि उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा राहणार आहे. जो संघ या स्पर्धेत बाद होईल, म्हणजे पराभूत होईल, त्याचा आव्हान तात्पुरतं या स्पर्धेतून समाप्त होणार आहे. परंतु आठवण घेऊन जाईल, समस्त टागोर नगर मध्ये जे कबड्डी प्रेमी आहेत त्यांची आठवण हे सगळी मंडळी घेऊन जाणार आहे. राजमाता जिजाऊ पुणे श्रीराम पालघर. राजमाता जिजाऊ पुणे श्रीराम पालघर. क्विक 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 क्विक. गौतमी, तुला सुद्धा मी थँक्यू बोलणार. गौतमी, पेशंट पण ठेवलेलं आहे. आणि एक पाणी काल परवा तुम्ही हरला, काल हरलेला, पराभूत झाले त्या फायनल मध्ये. मी पुन्हा सांगतो, खेळामध्ये हार और जीत नहीं होती है, जीत और सीख होती है. वहां पे जो मिस्टेक्स किए हैं यहाँ पे रिपीट मत करना बस. और बाकी समझदार को इशारा काफी होता है. और गौतमी, तू चांगलंच करणार आहे. भाई पंत जी, आपकी आवश्यकता है. भाई पंत जी, आपकी आवश्यकता है. थोड़ा सा गेट को क्लीन कर दीजिएगा. बहुत बहुत धन्यवाद. मैं हमारी बहनों को भी अनुरोध करूंगा कि कल भूतपूर्व मुख्यमंत्री महाराष्ट्र के आदरणीय श्री उद्धव जी ठाकरे साहब यहाँ पे उपस्थित होने वाले हैं. उनकी उपस्थिति हम सब के लिए एक प्रेरणा होगी. उनकी उपस्थिति हम सब के लिए यहाँ पे निमंत्रित है. आप सबका हम स्वागत करेंगे. आदरणीय सुनील भाऊ राउत साहब, यहाँ के विधायक, इनकी ओर से आप सबका स्वागत है. क्रीडांगण क्रमांक 115 सर्वांनी व्यासपीठावरती या. सर्वांनी व्यासपीठावरती या.
त्याचे संचालक आमचे सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत देखील आहेत. त्याचप्रमाणे सारस्वत बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, भारत पेट्रोलियम, स्टेट बँक ऑफ इंडिया, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, इंडियन ऑइल असे अनेक या ठिकाणी आम्हाला प्रायोजक लाभलेले आहेत. पण अनेक प्रायोजक या ठिकाणी लाभलेले असताना काही मंडळी असतात की ज्यांच्या माध्यमातून हे प्रायोजक आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ते सन्माननीय हेमंतजी रासम साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाचे या ठिकाणी प्रायोजक आपणास विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा. स्टेट बँक ऑफ इंडिया हे प्रायोजकत्व आमच्यापर्यंत या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. हा प्रेमाचा शाल आणि या ठिकाणी मानचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. त्याचप्रमाणे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, मुंबई बँक, सारस्वत बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, भारत पेट्रोलियम, स्टेट बँक ऑफ इंडिया, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि इंडियन ऑइल अशा अनेकांचं सहकार्य या ठिकाणी आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला लाभलेलं आहे. पुरुषांच्या गटामध्ये प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला रुपये 2 लाख आणि आकर्षक चषक, उपविजेत्याला रुपये 1.5 लाख, दोन्ही संघाला रुपये 75,000 आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट या ठिकाणी पकड करणाऱ्या खेळाडूंना रुपये 25,000 आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू जाताना घेऊन जाणारे ही बाईक. महिला स्पर्धेतील विजेत्यांना रुपये रोख 1 लाख, उपविजेत्या संघांना 75,000, उपउपांत्यपूर्व फेरीतील दोन्ही विजेत्या संघांना रुपये 35,000, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई करणाऱ्या खेळाडूंना रुपये 25,000, तर सर्वोत्कृष्ट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू जी घेऊन जाणार आहे स्कूटी. क्रीडांगण क्रमांक 2 वरील सामना समाप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी होणार आहे की आपण आपले मॅच इश्यू क्विकली आपण क्विक देणार आहोत. अंतिम उपजयी संघाला आपण 1,50,000 रुपये रोख सोबत चषक देणार आहोत. महिला विभागामध्ये अंतिम विजयी संघाला 1 लाख रुपये, उपविजयी संघाला 75,000 रुपये. आजच्या या दुसऱ्या दिवशी अनेक मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या ठिकाणी फिडेक्स कंपनी एअरपोर्टचे आमचे सर्व मान्यवर पदाधिकारी आले, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करत आहोत. या ठिकाणी फिडेक्स कंपनी एअरपोर्ट यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या कंपनीचा आपण सन्मान करतोय. महिला विभाग डॉक्टर शिरोडकर, धर्मवीर, नंदुरबार. डॉक्टर शिरोडकर आणि धर्मवीर नंदुरबार आपल्या खेळण्यासाठी हा पहिला पुकार आहे. हेमंत सर, तरी लालसिंग चौहान यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. संतोष भाई मुख्य प्रवेशद्वाराजवळ जे येलो टी शर्ट घालून आहेत, पिवळा टी शर्ट घातलेला आहे, यशवंतजींचं काम फार चांगलं आहे. त्यांना सांगायला पण लागत नाही आणि ते स्वतःची जबाबदारी समजतात आणि हा उपक्रम तो त्यांच्या संस्थेत आहे असं म्हणतात. यशवंतजी फार फार धन्यवाद. खरंच कालपासून यशवंत काका खूप छान नियोजन करत आहेत.
म्हणजे सामना बरोबर महिलांना इकडे जा, पुरुषांना इकडे जा, मुलांना तिकडे बसा, सगळं नियोजन अतिशय काटेकोर. कोकण नाव आहे नवा काळ. आणि ते प्रत्येक सामन्याला असतात आणि क्रिटिक सुद्धा आहेत, समीक्षक सुद्धा आहेत आणि प्रशंसक सुद्धा आहेत. म्हणजे आपण स्क्रीनवर जसे काही वेळा क्रिकेटच्या सामन्यामध्ये पाहतो तसे कबड्डीमध्ये देखील आहेत. वा, क्या बात आहे. संपूर्ण माहिती निवड समितीने परफेक्ट निवडलेलं आहे ते सांगणार, ते कोणी किती पॉइंट्स घेतलेले आहेत ते सांगणार, कोणता संघ खेळत असताना फायनल मध्ये कसा पराभूत झाला ते सांगणार श्रीकृष्णराव राणे. महिलांचा पुढील सामना डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध धर्मवीर नंदुरबार. या ठिकाणी युवा सेना शाखा क्रमांक 119 चे सर्व पदाधिकारी आणि शाखा अधिकारी दर्शन जाधव यांना विनंती, आपण सर्वांनी स्टेजवर यायचंय. या ठिकाणी युवा सेना शाखा क्रमांक 119 चे सर्व युवा सेनेचे पदाधिकारी, सर्वांनी शाखा अधिकारी दर्शन जी जाधव, अपने सर्वांना विनंती. कबड्डी के लिए हम लोग बहुत जगहों पे जाते हैं, लेकिन इतनी बड़ी संख्या में, इतनी बड़ी तादाद में मुस्लिम समाज के भाई और बहनें बैठ के जो मैचेस का आनंद लेती हैं, हम लोग को बहुत अच्छा लगता है. यानी कहते हैं ना कि सीना चौड़ा हो जाता है. ये समर्थन है आपके समाज का, ये समर्थन है आपके भाइयों बहनों का, और हमें बहुत अच्छा लगता है. मैं नसीम भाई, मैं आपको आह्वान करता हूँ, कोई भी हमारी बहन वहाँ पे इंट्रोडक्शन के लिए जाना चाहती है, आप अगुवाई, स्वागत है आपका. उसके पहले नसीब भाई थोडासा मी महिला पदाधिकारी विनंती करतो की सन्माननीय समाजसेविका शालिनीताई लालसिंग चव्हाण यांचा सन्मान करावा. महिला पदाधिकाऱ्यांच्या नगरसेविकाताई विभाग प्रमुख यांना विनंती आहे. रश्मीताई, सुनीताताई, श्वेताताई, या ठिकाणी सर्वांत समाजसेविका शालिनीताई लालसिंग चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी पुढे एकदा विनंती आहे, मुख्य प्रवेशद्वारावर जी गर्दी झालेली आहे त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी स्टँड मध्ये बसून घ्यायचं. मला माहिती आहे आपल्याला बसायला जागा. निवड समिती असेल, निवड समिती सदस्य पुरुष आणि महिला, कालच्या दिवसाचे जे बेस्ट प्लेअर आहेत पुरुष आणि महिलामध्ये आपण त्यांची निवड केली असेल तर त्यांची नावे आपण आणून द्यायची आहे. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय आमचे दोन्ही शाखाधिकारी प्रमोदजी जाधव आणि प्रथमेशजी धुरी यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या परिवाराच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन्ही शाखाध्यक्षांचं प्रमोदजी जाधव आणि प्रथमेशजी धुरी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्री सागर परब, आतिश कदम, संजय जाधव, उषा सावंत, वैशाली चाफेकर, हिमाली नार्वेकर. कालच्या दिवसाचे उत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूंची निवड आपण केली असेल तर ती नावे कृपया आणून द्यायची आहे. या ठिकाणी सन्माननीय बाबा कदम साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते नसीम भाई कुरैशी यांचा या ठिकाणी सन्मान करावा. नसीम भाई आइए, आपका यहाँ पर सम्मान किया जा रहा है. हमारे सबके लाडले म्युनिसिपल कामगार सेना के हमारे सम्माननीय अध्यक्ष बाबा कदम जी, इनके हाथों द्वारा आपका यहाँ पर सम्मान किया जा रहा है. प्रवेश द्वार पर जो लोग खड़े हैं उनसे दरख्वास्त है कि आप स्टेडियम में बैठ जाइए. बहुत ही बढ़िया इंतजाम हमारे आमदार साहब ने, सुनील जी राऊत यानी सुनील भाऊ ने यहाँ पर किया है. मनपूर्वक स्वागत. आणि खरंच राणा सरांनी सांगितलं तसं कालपासून आपण पाहतोय की मुस्लिम समाजातील अनेक बंधू भगिनी, आमच्या लाडक्या ताई या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. ना कुठले इथे जात आहे, ना इथला कुठला धर्म आहे, इथे फक्त खेळांवर प्रेम करणारे सर्वजण आहेत. धन्यवाद. शाखा क्रमांक 119 युवा सेना दर्शनजी जाधव आपली टीम घेऊन या ठिकाणी यायचंय.